मुनिया, आपण लखपती होणार आहे. हो, ऐकून आलं काय? आपण लखपती होणार आहे. एक मिनिट. आता बोल. आता बोल काय बोल. आपण लखपती होणार आहे. काय? हा, आपली ना श्रीमंत होण्याची वाट अशी मोकळी झालीये. लखपती होणार. कशी काय? हे बघ, हे बघ. नमस्कार. हे पत्रक ज्याच्या हाती लागेल ती व्यक्ती खरंच भाग्यवान ठरणार आहे. म्हणजे मी. म्हणूनच आम्ही म्हणतोय आपण खूप भाग्यवान आहात. हे पत्रक फेकू नका, काळजीपूर्वक वाचा आणि ह्याच्या 50 कॉपीज इतर लोकांना पाठवा आणि पुढील 48 तासात लखपती व्हा. आमच्यावर विश्वास ठेवा आणि प्रचिती घ्या. फक्त एक लक्षात ठेवा, हे पत्रक रात्रीच्या वेळी कुणी पाहत नाही याचा अंदाज घेऊन दुसऱ्याच्या घरात टाकावे. या कामात सोबत एखादी विश्वासू व्यक्ती मदतीस घेतली तरी चालेल. मग लखपती व्हायचंय ना? चला तर, वाट कोणाची बघताय? नशिबावर तुम्ही ठेवा विश्वास. उद्याचा दिवस असणार खास. सोनेरी स्वप्नांची मांडा आरास. लक्ष्मी म्हणेल हेच माझे निवास. श्रीमंत होण्याचा मार्ग सापडलाय. आपण आहे ना, आजच हे पत्रक वाटूया. अगं शोभा, असं काही नसतं. आमच्या बुटीकच्या बाजूला ना एक दुकान होतं फोटोकॉपीचं. त्यांनी अशी स्कीम काढली होती की 1000 फोटोकॉपीज वाटा, तुम्ही लखपती व्हाल. कुणी लखपती झाले नाही, फक्त तो फोटोकॉपी वाला लखपती झाला. शोभा ऐक, माझं या सगळ्या अंधश्रद्धा याच्यावर नको विश्वास ठेवू. मेहनत. त्याच्या 50 कॉपी काढून आण आणि कोणालाही सांगू नकोस. गपचूप जा आणि 50 कॉपी घेऊन ये, कळलं? मी आईला जाऊन हे सांगून येते. आलेच. काढून आणा. आई, आई, काय तुझी ना तुझी पूजा सफल झाली. देवाने ऐकला. हो, पुढच्या 48 तासात मी लखपती होणार. लखपती? काय वहिनी, लॉटरी वगैरे लागली की काय? नाही, आता काहीतरी लखपती वगैरे म्हणत होतात. लखपती नाही मी. अगरबत्ती म्हणत होते. अगरबत्ती माझ्या घरची संपली ना, तेव्हा आईकडे आले होते मागायला अगरबत्ती. तू कशाला आलायस? हा मावशी, या महिन्याचा मेंटेनन्स देताय ना? अरे, या महिन्याचं काय घेऊन बसलाय सम्या? मेंटेनन्स वर्षभराचा देऊन टाकणार आहे मी तुला. काय पूजा कर ना, पूजा. समीर भाऊजी, मी आमचा आणि आईचा मेंटेनन्स उद्या घेऊन येते. हा, घरी. ठीक आहे, चालेल. हा, काय झालं इकडे? काय झालं तुझं? त्याच्या समोर कशाला बोलत होतीस? अशाने मी कशी होणार लखपती? तुला उगाच सांगितलं. शोभे, मला राहवलं नाही ग जरा, म्हणून बोलले. आता नाही बोल. ही गोष्ट कोणालाही कळता कामा नाही. या चाळीतल्या भिंती नाही, दार खिडक्यांनाही कान आहेत. पण शोभे, काय? त्या चेट्टीनेला बोलली नाहीस ना? नाही ग, ती नव्हती घरी. पण तिला कळलं तर काय फरक पडणार आहे? अगं, तिला तर बिलकुल सांगू नकोस. ती मेली काहीतरी करेल आणि याच्यात खोडा घालेल. आई, ती कशाला खोडा घालेल? मी तुझी आई आहे, माझा ऐक. तिला अजिबात कळता कामा नाही. अहो मालक, मग चांगलंच आहे की. अहो काय चांगलं आहे, सगळी अंधश्रद्धा आहे. माझा नाहीये विश्वास या सगळ्यावर. मग आता काय करायचं? काय नाही, मी कॉपी काढायला जातोय. शोभाचं मन नाही हो मोडवत मला. मालक थांबा. काय? मी असताना तुम्ही कशाला जाताय? मालक द्या, मी वाटून येते. अहो नाही, शोभा रात्रीच्या वेळीच वाटायला जाणार आहे स्वतः. शोभा याच्यासाठी जागरण करू शकता. मनात आणलं तर शोभा काही करू शकते. मालक, मी काय म्हणते, तुम्हाला पटत नाही तर तुम्ही बोलत का नाहीये? मला पटतं का नाही पटतं हा प्रश्नच नाहीये. शोभा खुश होते ना, त्याच्यातच मला आनंद आहे. पण शोभा ते ज्यांना हे देतील ते बी अंधश्रद्धाळू निघाले आणि हे पसरत गेलं तर? हो, याचा मी विचारच केला नव्हता. आता काय? हो, जरा निवांत वेळ मिळाला की दोघांचं सुरू झालं गुट्टगू.
हो. ए आई जरा गप ना, आल्याला नुसती पसार पसार चालू. हो ना, आणल्यास कॉपीज काढून? हो 50 आहेत ना? इतक्या लवकर कशा आणल्यास? ताई म्या गेले होते आणायला, धावत गेले आणि पळत आले. काय ग त्याच्यावर जे काही छापलेलं आहे ते वाचलंस का तू? नाही अजून. मास्टरड्याने चिठ्ठीला सांगितलेलं पण असणार. आई कसला विचार करतेस? आपलं अर्ध काम तर झालं. शुभे मी आज आता तुझ्यावर येते. चाल. मला यायला सांगितलं, अगदी वेळेत या. आणि ही कुठे राहिली आता? काय करते आहात कुणास ठाऊक, त्यामुळे वेळ होतोय. झाड कशी एकदम सामसूम झालेली आहे. खरंच थोडी चांगली संधी आहे आता. टॅम्पलेट ना 5 मिनिटात वाटली जाते. पण ही बाहेर येईल केव्हा ना, काय करते आहात कोण जाणे. शोभे, ए शोभे, शोभे. शोभा झोपली. झोपलीये? मला इथं जागायला लावले आणि आपण झोपलीये का? चला शोभे, हे शोभे उठ ना. अगं आपल्याला पॅम्पलेट वाटायचे, उठ ना. हे शोभे उठ ना. आता बघतेच शोभा कशी उठते ते. हे शोभे उठ ना. खरंच मला ठेवले जागत आणि स्वतः दिले ताणून. हे उठ ना. आई सासूबाई ऐका ना, झोपू दे ना. शोभा झोपले तर उद्या वाटूया पॅम्पलेट. आणि तसे पॅम्पलेट वाटून काही होत नाही. हो तुला मी काही विचारले नाही. नाही ना? गप्प भरा. गप. शुभे अगं उठ ना. अगं आपल्याला पॅम्पलेट वाटायचे. चाळ एकदम सामसूम आहे, उठ ना. ए, शुभे. इथं काही उठायचं लक्षण दिसत नाहीये. मास्टर एक काम कर, तू चल माझ्या बरोबर. आपण वाटूया ती पॅम्पलेट. काप चाल चाल ये. ये बाहेर ये. चला 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 चला. आता मी सांगते ना, तसं एक एक ना पॅम्पलेट प्रत्येक घरासमोर ठेवायचं. सासूबाई तुम्ही ठेवा, मी तुमच्या बरोबर नुसता येतो. हे तुला कळत कसं नाही? तुझ्या हाताने ठेवलं तर तुला फायदा होणार, आणि तुला फायदा झाला म्हणजे माझ्या लेकीला फायदा होणार ना. सासूबाई मला पटत नाही हो ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहे. तुझ्यासारख्या बेंदाळ्याबरोबर मी माझ्या लेकीचं लग्न लावून दिलं ना, मोठी चूक केली मी. कसलं सुख म्हणून दिलं नाहीसच तू. हा आता तिच्यासाठी एवढं तरी कर. करतोस ना? मग चल तर. हे, हे तिथे. हा.
आहे ते काय नाही अगं झोप येणार ना आम्हाला म्हटलं चला जरा 4 पावलं चालूया एकटं कुठं ना म्हणून मग याला घेतो ना बरोबर. या झोपेचा प्रॉब्लेम यांचा आहे आणि उगाच ते बिचारा भानवरती डाऊट घेत असतात का ती रात्रभर झोपत नाही. तुला सांगतो अजू यांच्यामुळे ना आम्हाला त्या दिवशी रात्रभर जागावं लागलं असतं. हा त्यावेळी तुम्ही कुठे जागला मग मीच एकटी जागले आणि आता कशाला जागा लागले जाण्यावरती झोपायला. आम्ही पिक्चर बघायला गेलेलो. हा. हा. फिरत नाही आहोत तुमच्यासारखं झोप येत नाही म्हणून. कळलं जा आता. तुमचं काय प्रॉब्लेम आहे? नाही झोपायचंय आम्हाला. काय नाही झोपायचं अहो, ऐका, भांडू नका प्लीज, भांडू नका. सासूबाई जाऊया ना, चला आपल्याला अजून काम आहे. हा ते कसलं काम? कसलं काम आहे काही नाहीये का? आणि तुला काय करायचंय हा जा ना तुम्ही झोपायला. अंजू ह्यांच्या तोंडाला लागणं चुकीचं आहे. चल तू हा. चल आपण जाऊ. चल थोडक्यात वाचलो. हो ना. हो ना काय हो ना हो ना कोणी मध्ये 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 लुडबुड करायला सांगते. हो चुकलं, सॉरी. हा पत्रका वाटूया का बाकीची? थांब आता हे, हा. काय रे? काय किती राहिली होती तेवढीच आहेत सासूबाई. काय हो बघा ना, हे 40-50 असतील. मेल्या तू जास्तीच्या कापे आणल्यास का? हो नाही हो, तू चला बाकीची वाटूया मग आता. आता राहू दे थांब. दादा हे मी ना उद्या माझ्या मैत्रिणीच्या तिकडे वाटते कळलं ना. जा आता झोप जा. हो. जा आता. जातो. अरे मोन्या हो काय चाललंय तुझं? सॉरी सॉरी. झोपू पण देत नाहीस रे. आवाज हळू करून कामं करता येत नाही तुला. हो. आई गं. मोन्या काय आई आलीच नाही रात्री? नाही शुभा, सासूबाई आल्या होत्या पण तू इतकी गाढ झोपली होतीस मग तुला उठवलं नाही आणि मग मी आणि सासूबाई जाऊन पत्रका वाटून आलो. हे प्रत्येकाच्या घरात दिलेत ना पॅम्पलेट? हो हो सगळ्यांच्या दारात ठेवले. म्हणजे मी आता लखपती होणार. हा हा. हे कोण टाकलं? अहो ताई हे काय आहे? एवढं सामान दारात कोणी ठेवलं? अगं मला पण तेच कळत नाहीये. हे सगळं सामान कुणी आणलं? ओ समीर भाऊजी. थँक्यू. आणि अजून थोडं सामान आहे ते पण घेऊन येतो. हो समीर भाऊजी काय आहे सगळं? हा अरे सगळं भंगार तुम्ही माझ्या घरासमोर कशाला टाकलंय? अहो आणि असं काय करताय? कालच नाही का तुम्ही सगळ्यांच्या घरात ती पॅम्पलेट वाटत होता? तुमच्या घरातील टाकाऊ आणि भंगार सामान असेल तर माझ्या दरवाजात आणून टाका आणि लखपती व्हा. काय हा बघू पॅम्पलेट बघू. हे काय? त्यावर तुमचं आणि मावशीचं नाव सुद्धा आहे. ही पॅम्पलेट वाटली? हा अजून रे काय विचारते? शुभे काय गे हे एवढं भंगार कशाला गोळा केलेस तू? नवीन बिझनेस करतेय? हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे? हे काय? काय आहे? तुमच्या घरातील कोणतीही टाकाऊ वस्तू भंगार सामान माझ्या दारात आणून टाका आणि तुमचं दारिद्र्य दूर करा. पुढील 48 तासात लखपती व्हा.
आहे हे? हा? अरे हे काय चाललं तुमचं? अरे राहुल, अरे काय? अरे अरे ऐका ना, हे काय वहिनी, हे बघा हे पण टाकलं. सामान. अरे सामान नका टाकू इकडे. बस करा. उचला उचला ते सगळं सामान आधी. माझ्या घरासमोर ही घाण नकोय. आणि आम्ही अशी कुठलीच पॅम्पलेट वाटली नाहीये. ओ काकू तुम्ही नाही हो, हा मोहन काका आला होता ना आणि या मावशी आल्या होत्या. आम्ही अभ्यास करत होतो ना, तर दाराला पॅम्पलेट लावून गेल्या. हा. तरीच काल रात्री दादा आणि मावशी फिरत होते, आपण पाहिलं ना राव. हा बरोबर बरोबर, आम्ही पिक्चर वरून परत येत होतो तेव्हा हे दोघं बाहेर काहीतरी करत होते. हे बघ, आता गप्प बेस, उगाच वाढवू नको. वहिनी हे सगळं सामान तुम्ही आतमध्ये घ्या बघू. का? हे माझं सामान नाहीये, मी का घेऊ घरात? ओ वहिनी, आज चाळीचा वरंडा आहे, तुमचं घर नाही. आणि काल तुम्ही पत्रकाचं वाटत होता ना, त्यानुसार हे सगळं सामान तुमचं आहे. हे सगळं सामान तुम्ही आतमध्ये घ्या. हे एवढं सामान तुम्ही बाहेर नाही ठेवू शकत. हा काय करणार हो तुम्ही? नाही घेतलं तर काय करणार? नाही घेतलं तर तुम्हाला दंड आकारू आम्ही. हा बरोबर आहे. हा दंड आकारणार बरोबर आहे तुझं. वहिनी हे सगळं भंगाराचं सामान तुम्हाला आत घरात घ्यावं लागेल. हा तुमच्या दोघांकडे ना मी बरोबर बघते. चला घ्या आता आत सामान. शोभा, एवढ्या सामानाचं काय करायचं? ठेव ठेव आता माझ्या डोक्यावर ठेव. काय तुम्ही दोघांनी गोंधळ घातला ना, मला काही कळतच नाहीये. ते पॅम्पलेट वरचा मायना कोणी बदलला? शोभे, मी सांगते ना, हिचंच काम आहे ते, हिचंच कारस्थान आहे ते. अगं काहीतरी काय बोलतेस आई? त्या पॅम्पलेट वरचा मजकूर बदलायला किमान 1.5 तास लागतो. ही तर 15 मिनिटात आली होती. हा तेच सांगते ना, चटकीनेला सगळं शक्य असतं. तिनेच केले, हे तिचंच काम आहे. अहो मला काय माहिती बी नाहीये, मी काय करणार? तू थांब जरा. उठ सुट का तिच्यावर येतेस तू? हा मोना एक वेंदळ आहे. पण तू पॅम्पलेट वाटायच्या आधी तुला आधी बघता ना आलं? तर मला काय माहिती असं काहीतरी होणार आहे म्हणून. आता काय करू? हे सगळं सामान भंगाराचं दुकान घालू का घरात? बोल बोल, तू मलाच बोल. तुझ्यासाठी एवढी रात्रभर जागून ना पॅम्पलेट वाटली मी, त्याचं तुला काहीच नाही. तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती मला. ए आई, आता ना ब्लॅकमेल करू नकोस हा. बघू मला त्या पिशवीत काय पॅम्पलेट आहे बघू दे. तर बघ बघ तूच बघ. धर. गोंधळ घातला हिने. अगं हीच खरी पॅम्पलेट आहे, तू खोटी वाटलीस. अगं नाही ग शोभे, मी हीच पॅम्पलेट वाटलेत. आता ती कशी बदलेल मला काय माहिती. मी सांगते ना, खरी पॅम्पलेट तू तुझ्याकडे ठेवलीस आणि खोटी मोन्याला दिलीस वाटायला. अगं नाही ग शोभे, नाही. मी असं कसं करेन? तू गप्पा बस मोन्या. आई, तुला तुझ्या मुलीचं सुख बघवलं नाही का? का वागलीस असं? मुद्दामून केलंस ना तू? अगं शोभे, असं असतं ना तर रात्रभर जागून तुझी पॅम्पलेट मी वाटली नसती. मला माहितीये माझ्यावर विश्वास नाही तुझा, या चटकिनीवर विश्वास. ही चटकीन तुला जास्ती जवळची वाटते. गप्पा बस. चेटकीन 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 ऐकून ऐकून ना डोकं फिरलंय माझं. उगा स्वतःच्या चुकीचं खापर तिच्यावर फोडू नको. कारण हे चिटकिनीच भांडू नका, त्यापेक्षा भंगाराचं काय करायचं त्याचा विचार करा. काय करणार? मोन्या जा हे बाहेर टाकून ये. शोभते, माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? हे भंगार जर विकलं ना तर अगदी लखपती नाही, पण थोडे पैसे तर येतीलच ना. हा विचार तर मी केलाच नाही. मस्त आयडिया आहे. चालेल चालेल. आई चल ना, मला मदत कर जरा. मी नाही करणार का? तुझं तू कर. आई असं काय करतेस?
मेंटेनन्सचे पैसे भरायचे आहेत ना तुझे? निम्मे पैसे मला द्यायचे हा देते, चल चल. हा, अर्धे पैसे मला द्यायचे चल चल चल.